या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे पीर। चिकन बिर्याणी 70 रुपयामध्ये, मटन बिर्याणी 70 रुपयामध्ये। शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। सोलापूर शहरात आज भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलन करत काँग्रेस व खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर टीका केली। भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करताना आपण आंदोलन का करतो याची माहिती तरी घ्यायची होती। वास्तव असे आहे की महिला आरक्षण विधेयक 2023 सालीच लोकसभेत आणि राज्यसभेत मंजूर झाले होते। या विधेयकाला सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह काँग्रेस व सर्व विरोधी पक्षांच्या खासदारांचा ठाम पाठिंबा होता। त्यानंतर राष्ट्रपतींची मंजुरी मिळाली आणि 16 एप्रिल 2026 रोजी मोदी सरकारने त्याची अधिसूचना देखील जारी केली। त्यामुळे महिला आरक्षणाचा कायदा अस्तित्वात असून तो केवळ अंमलबजावणीच्या प्रतीक्षेत आहे। ही बाब भारतीय जनता युवा मोर्चा कार्यकर्त्यांनी लक्षात घेणे आवश्यक आहे। या पार्श्वभूमीवर भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन करताना वस्तुस्थिती समजून घेणे गरजेचे आहे। जर खरोखरच महिलांच्या क्षमीकरणाची काळजी असेल तर आधीच मंजूर झालेल्या महिला आरक्षण कायद्याची तात्काळ अंमलबजावणी करण्यासाठी मोदी सरकारवर दबावासाठी आंदोलन करणे अधिक योग्य ठरेल। गेल्या 12 वर्षांपासून विविध आश्वासनांच्या आधारे जनतेला दिशाभूल करण्याचे प्रयत्न झाले असले तरी आता नागरिक अधिक सजग झाले आहेत। त्यामुळे आता भाजपच्या भूलथापांना जनता बळी पडणार नाही। लवकरच महिला आणि जनता तुम्हाला तुमची जागा दाखवून देईल असं यावेळी सांगण्यात आलं। आज रोजी भाजप युवा मोर्चा कार्यकर्त्यांनी सोलापूर शहरामध्ये महिला आरक्षण विधेयक संदर्भात आंदोलन केला। त्यामध्ये त्यांनी काँग्रेस पक्षावर आणि खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर टीका केली। अरे बाबांनो, आंदोलन करताना आपण आंदोलन कोणत्या विषयासंदर्भात करतो याची अगोदर आपण माहिती घ्या। काँग्रेस पक्षाने पाठिंबा देऊन 2023 सालीच महिला आरक्षण विधेयक या ठिकाणी मंजूर केला। खासदार प्रणिती शिंदे आणि सर्व विरोधी पक्षाचे खासदारांनी यासाठी पाठिंबा दिला होता। लोकसभेत आणि राज्यसभेत मंजूर झाला आणि राष्ट्रपती यांनी सुद्धा त्यासाठी मंजुरी दिली होती आणि 16 एप्रिल 2026 रोजी याची अधिसूचना मोदी सरकारने काढली होती। परवा जो विधेयक या ठिकाणी मांडला गेला होता तो 131वी घटनादुरुस्ती आणि परिसीमन म्हणजे मतदारसंघ पुनर्रचना विधेयक होता। त्यासाठी काँग्रेस पक्षासहित सर्व विरोधी पक्षांनी त्याला विरोध केला आणि तो विधेयक नामंजूर झाला। तो यासाठी की उत्तरेतील राज्याचे खासदार संख्या वाढवून आपल्या देशावर कायमचे सत्ता गाजवण्याचा षडयंत्र हे भाजप सरकार आणि मोदी सरकारचा होता। म्हणून सर्व विरोधी पक्षांनी तो आणून पाडला। तुम्हाला महिलांची एवढीच काळजी असेल तर 2023 साली जो महिला आरक्षण विधेयक मंजूर झाला तो ताबडतोब लागू करावा म्हणून सर्व विरोधी पक्ष आणि काँग्रेस पक्षाच्या सर्व खासदारांनी खासदार प्रणिती शिंदे यांनी सुद्धा परवा लोकसभेत मागणी केली। तो ताबडतोब लागू करून महिलांना तुम्ही न्याय द्या आणि आता असे खोटे आंदोलन आता करू नका। आतापर्यंत 12 वर्ष लोक फसले, आता फसणार नाहीत। लवकरच लोक तुमची जागा दाखवून घेतील। जय हिंद, जय भारत। सोलापुरातील प्रसिद्ध हॉटेल बडे पीर। सोलापुरात हॉटेल बडे पीर शाखेच्या यशस्वी वाटचालीनंतर आता आमची दुसरी शाखा लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट येथे सुरू झाली आहे। मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन व चिकनचे विविध आयटम्स उपलब्ध। खवय्यांसाठी खास स्पेशल चिकन तंदुरी फक्त 400 रुपयामध्ये, मटन बिर्याणी फॅमिली पॅक 200 रुपयामध्ये, चिकन बिर्याणी फॅमिली पॅक 210 रुपयामध्ये। याशिवाय स्पेशल मटन चॉप, इराणी गुलस्तानी, मटन खुर्चन यासोबत विविध डिश उपलब्ध। खास जुम्मा स्पेशल खिचडा, कद्दू खीर, दालचा खाना मिळेल। फॅमिलीसाठी स्वतंत्र जेवणाची व्यवस्था, ग्राहकांसाठी पार्सलची खास सोय। हॉटेल बडे पीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। प्रोप्रायटर मोहम्मद इसाक, 9503050076। मोहम्मद सोहेल, 8149278745।